इलेक्ट्रोकेमिस्ट्रीचे प्रॉब्लेम सुरू करूया. बघा, फर्स्ट प्रॉब्लेम. 0.05 molar NaOH solution offered a resistance of 31.6 ohm in a conductivity cell at 298 Kelvin. If the cell constant of the cell is, calculate the molar conductivity of NaOH solution. काय काय दिलेलं आहे ते सगळं व्यवस्थित मांडून घेऊया गिवन डाटामध्ये. कॉन्सन्ट्रेशन सांगितलेलं आहे 0.05 मोलर. NaOH एकच सोल्युशन आहे, त्यामुळे काय अडचण नाहीये जास्त याच्यात. रेझिस्टन्स त्याचा दिलेला आहे 31.6 ओहम. त्यानंतर सेल कॉन्स्टंट सांगितलेलं आहे. सेल कॉन्स्टंटला आपण स्मॉल बी लेटर वापरणार आहे, तर लिहितोय पण तसं. सेल कॉन्स्टंट इक्वल टू स्मॉल बी इज इक्वल टू 0.367 पर सेंटीमीटर. आणि मोलर कंडक्टिव्हिटी विचारली म्हणजे PM ही व्हॅल्यू त्यांनी विचारलेली आहे. पुढचा सेक्शन घेऊया, फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. मग सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला इथं नुसती कंडक्टिव्हिटी म्हणजे स्मॉल के ते पहिल्यांदा फाइंड आउट करावं लागेल. स्मॉल के इक्वल टू त्याचा फॉर्म्युला आहे सेल कॉन्स्टंट डिव्हायडेड बाय कॅपिटल आर. मग सेल कॉन्स्टंट किती दिलेला आहे बघा, 0.367 डिव्हायडेड बाय रेझिस्टन्स सांगितलेला आहे 31.6. तर हे मात्र आपल्याला लॉग टेबलनं सोडवावं लागेल. मग इथं काय येणार बघा, बार 1.36 चा 7 मध्ये. लॉग टेबल मध्ये येऊयात आपण. 36 त्याचा 7 मध्ये. इथं 36 आहे, हे 6 झालं, हे 7. 5647 5647. त्यानंतर 31.6 त्याचं 1.31चा 6 मध्ये. ते पण इथंच आहे, 31 आहे आणि 6 मध्ये म्हणजे 31 त्याचा 6 मध्ये 4997. 4997 यांची सबट्रॅक्शन करायची आहे. 0, 9 आणि 5 14 झाले, 10 आणि 6 16 झाले, 5 मधून 5 गेले, उरले 0. -1 हे होणार -2 म्हणजे बार 2 येणार. तर याचा अँटीलॉग बघूया आपण. अँटीलॉग 0.06 चा 5 मध्ये बघायचा आहे. 0.06 इथं आहे ते 5 मध्ये, म्हणजे इथे येणार 1161 असं येणार. 1161 पहिल्या आकड्यानंतर डेसिमल पॉइंट द्या, इंटू इथं आहे 10⁻². मग याचं युनिट तेवढं आठवणीने लक्षात ठेवा, पर ओहम पर सेंटीमीटर हे त्याचं युनिट आहे केच. ही झाली, तुम्हाला के ची व्हॅल्यू मिळाली. त्याच्यानंतर मला मोलर कंडक्टिव्हिटी काढायची आहे. मोलर कंडक्टिव्हिटीसाठी फॉर्म्युला आहे हे स्मॉल के इंटू 1000 डिव्हायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन सी. मग याच्यामध्ये व्हॅल्यूज वापरूया आता. सो दिस इज इक्वल टू के ची व्हॅल्यू एवढी आहे 1.161 इंटू 10⁻². हे झालं के. हे आहे 1000 म्हणजे 10⁻³ डिव्हायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन आहे 0.05. काय फक्त 5 ने त्याला तेवढं डिव्हाइड करायचं आहे. जरा व्यवस्थित मांडून घेऊया फक्त ह्याला. 1.161
इंटू हे किती होणार 10⁻1 येणार म्हणजे 10 येणार फक्त इथं. तोपर्यंत ह्याला असं लिहितोय 5 इंटू 10⁻². मग 5 ने याला डिव्हाइड करून घ्या 0.5 दुने 10 उरला 1 5 त्रिक 15 उरला 1 5 दुने 10 उरला 1 परत 5 दुने 10 हे असं येईल आणि हे वरती गेल्यानंतर हे होणार 10⁻³ होणार. म्हणजेच हे टोटल किती होते बघा 10⁻³ जर मी वापरलं तर डेसिमल पॉईंट 3 घरं उजवीकडे सरकेल म्हणजे 232.2 आणि ह्याचं जे युनिट आहे ते जरा व्यवस्थित बघा पर ओहम सेंटीमीटर स्क्वेअर आणि पर मोल एवढं सगळं येते याच्यात. त्यामुळे हे दोघांचे युनिट तेवढे जरा व्यवस्थित बघा. केच्या युनिटमध्ये फक्त एवढंच आहे पर ओहम पर सेंटीमीटर, तर याच्या युनिटमध्ये पर ओहम सेंटीमीटर स्क्वेअर पर मोल एवढं सगळं आहे. हे त्याचं फायनल आन्सर. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. थोडस टायपिंग मध्ये इथं जरा एरर झालेली आहे तर क्लिअर करून घेतले त्या पद्धतीनं. ए कंडक्टिव्हिटी सेल फिल्ड विथ 0.1 molar KCl gives at 25 degrees centigrade a resistance of 85.5 ohm. कॉन्सन्ट्रेशन दिले केसीएलचं, तिथं रेझिस्टन्स दिलेला आहे, त्याची कंडक्टिव्हिटी पण सांगितलंय. द कंडक्टिव्हिटी इज ती व्हॅल्यू इथं आहे. म्हणजे केसीएल साठी एवढं सगळं त्यांनी दिलेलं आहे. द सेम सेल हे महत्वाचं, तोच सेल वापरायचा आहे. याचा अर्थ सेल कॉन्स्टंट तोच असेल. द सेम सेल filled with 0.005 molar HCl gives a resistance of 529 ohms. म्हणजे HCl साठी त्यांनी कॉन्सन्ट्रेशन दिलंय, रेजिस्टन्स दिलंय. व्हॉट इज द मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ HCl सोल्युशन ऍट 25 डिग्री सेंटीग्रेड. तर त्या HCl सोल्युशनची मोलर कंडक्टिव्हिटी काढा असं त्यांनी सांगितलंय. गिव्हन डाटा सगळं लिहून घेऊया, मग बघू प्रोसिजर काय करायचं ते. इम्पॉर्टंट टाईप तयार करून ठेवा, 3 मार्काचा क्वेश्चन आहे हा. पहिल्यांदा त्यांनी केसीएल सोल्युशन साठी दिलेला आहे. फॉर केसीएल काय काय सांगितले बघा, त्याचं कॉन्सन्ट्रेशन दिले 0.1 मोलर, त्यानंतर त्याचं रेजिस्टन्स दिलेला आहे, तो आहे 85.5 ओहम इथे लिहून घेतले बघा ते. त्यानंतर त्याची कंडक्टिव्हिटी दिली म्हणजे के ची व्हॅल्यू त्यांनी दिलेली आहे, ती आहे 0.01286 पर ओहम पर सेंटीमीटर. त्यानंतर सेल तोच वापरायचा आहे, हे महत्वाचं इथं लिहून ठेवतोय मी. सेम सेल इज युज्ड, therefore स्मॉल बी इक्वल टू कॉन्स्टंट येणार ते. आता दुसरं सोल्युशन घ्यायचं आहे HCl. फॉर HCl त्याच्यात काय काय दिले बघा, त्याचं कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे C इक्वल टू 0.005 मोलर असं दिलंय. त्याचा रेझिस्टन्स दिलेला आहे, तो सांगितलेला आहे 529 ओहम आणि त्याची मोलर कंडक्टिव्हिटी विचारली. तर बघूया आता याच्या पुढचा सेक्शन इथल्या आता काढून टाकतोय, हे याची काही गरज नाही आता मला इथं. पुढचा सेक्शन घेऊया फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. मग केसीएल साठी त्यांनी जी काही व्हॅल्यू दिलेली आहे त्याच्यावरून तुम्ही के इक्वल टू म्हणजे कंडक्टिव्हिटी इक्वल टू बी अपॉन आर
हे घेऊ शकताय. मग याच्यावरून बी इक्वल टू काय येईल बघा बरं, के इंटू आर येणार. मग के ची व्हॅल्यू ती त्यांनी सांगितलेली आहे 0.0126 इंटू कॅपिटल आर सांगितलेलं आहे 85.5. या दोघांचा तुम्हाला प्रोडक्ट करावा लागेल. आता याच्यासाठी लॉग टेबल शिवाय काही पर्याय नाहीये दुसरा आपल्याकडे. हे बघा बरं किती आहे, 0.0 आहे, म्हणजे हे होणार बार 2 किती होते बघा, 12 चा 8 मध्ये 6चा मेन डिफरन्स. लॉग बघायचा आहे 12 8 मध्ये 6चा मेन डिफरन्स 21 आहे तो. 72 आणि 1 73 आणि 20 93 10 93 10 93. त्यानंतर 85चा 5 मध्ये म्हणजे 1 85चा 5 मध्ये इथे 85 3 4 5 इथे 9320 9320. यांची बेरीज करा. 3 9 आणि 2 1101 हातचा झाला 1. 3 आणि 1 4 9 आणि 1 10 0 हातचा झाला 1. हे -2 आणि हे +2 हे 0 होणार इथं. मग 0.04चा 1 मध्ये 3चा मेन डिफरन्स 0.04 1 मध्ये 3चा मेन डिफरन्स तो येणार 1099 आणि 1 म्हणजे 1100 येते. 1100. therefore b equal to 1100. मग पहिल्या आकड्यानंतर डेसिमल पॉईंट 1.1 एवढंच येणार पर सेंटीमीटर. ही एक व्हॅल्यू तुम्हाला मिळाली. ही व्हॅल्यू तुम्हाला पहिल्या सेक्शन वरून तुम्हाला मिळालेली आहे. आता हाच सेल दुसऱ्या कॅल्क्युलेशन साठी वापरायचा आहे. इथे लिहिले बघा गिवन डाटामध्ये सेम सेल इज युज्ड. सेम सेल इज युज्ड फॉर HCl. त्यामुळे तुम्हाला बी इक्वल टू हीच व्हॅल्यू घ्यावी लागेल. देअरफॉर बी इज इक्वल टू 1.1 पर सेंटीमीटर. आता परत एकदा तुम्हाला इथं के ची व्हॅल्यू काढावी लागेल. आता आपण के चा फॉर्म्युला इथं वापरला होता बघा, तोच वापरायचा. मात्र आता कोणासाठी घ्यायचा आहे, HCl साठी घ्यायचा आहे. के इक्वल टू फॉर्म्युला आहे बी अपॉन आर. मग बी दिलेला आहे त्यांनी 1.1 आणि आर HCl चं घ्यायचं. HCl साठी आर आहे 529. त्यामुळे तुम्ही कुठल्या व्हॅल्यूज घेताय, कुणासाठी घेताय ते जरा काळजीपूर्वक तेवढं लक्षात ठेवा. आता हे परत मला लॉगनं सोडवलं पाहिजे. मग याच्यामध्ये आता 1.1 म्हणजे 0.0413 येणार आहे. बघूया तरी पण 11चा 0 मध्ये 0414 किरकोळ चेंज आहे फक्त. 0414 असेल. 529 त्याचं होणार 2.52चा 9 मध्ये. इथं आहे 52 9 मध्ये म्हणजे इथे येणार 7235 7235 असेल. आणि यांची वजाबाकी करायची. 5 आणि 9 14 हातचा आला 1. 4 आणि 7 11 हातचा आला 1. 4 मधून 3 गेले उरले 1. 7 आणि 3 10 बरोबर. हातचा आला 1. मग शून्यातून 3 वजा होणार म्हणजे इथे येणार बार 3 येणार. म्हणजेच स्मॉल के इक्वल टू, आता याचा अँटीलॉग बघितला पाहिजे, 0.31चा 7 मध्ये 9चा मेन डिफरन्स
0.31 इथं येते 7 मध्ये 6 7 9चा मिड डिफरन्स तो येणार 4 20 75 आणि 4 20 79 येते 20 79 2079 मग 2.079 इंटू 10⁻³ हे असं येणार आणि याचं युनिट येणार पर ओहम पर सेंटीमीटर हे त्याचं एसआय युनिट म्हणा किंवा सिमेन्स इथं पर ओहमला तुम्ही सिमेन्स पण वापरू शकताय माहिती असू दे पर ओहम पर सेंटीमीटर यालाच तुम्ही सिमेन्स पर सेंटीमीटर असं पण लिहू शकताय तर आता याच्यानंतर आपल्याला त्याची मोलर कंडक्टिव्हिटी काढायची आहे मग मोलर कंडक्टिव्हिटीसाठी अजून एक टर्म लागेल ते म्हणजे त्याचं कॉन्सन्ट्रेशन ते त्यांनी दिलेलं आहे इथं मग कॅप एम इक्वल टू त्याचा फॉर्म्युला असा आहे स्मॉल के इंटू 1000 डिव्हायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन सी आता याच्यामध्ये व्हॅल्यूज वापरा के किती आहे बघा के आहे 2.079 इंटू 10⁻³ आणि हे 1000 आहे त्याचं होणार 10⁻³ कॉन्सन्ट्रेशन आहे 0.005 आता हे सिम्प्लिफाय करायचं म्हणजे तुम्हाला फायनल आन्सर त्याचं मिळेल सो दिस इज इक्वल टू हे 10⁻³ आणि 10⁻³ हे कॅन्सल होईल इथे येणार 2.079 डिव्हायडेड बाय यालाच फक्त मी असं मांडून घेतोय 5 इंटू 10⁻³ 5 ने याला भाग घालवा 0.4चा भाग लागेल परत 5 × 5 येणार परत उरतील 2 म्हणजे ते झालं 29 5 5 25 होणार परत 4 शिल्लक राहतील 45 येईल आणि हे 10⁻³ आहे ते वरती आल्यानंतर 10⁻³ होईल म्हणजेच याचं फायनल आन्सर येणार 415.8 काय आहे हे मोलर कंडक्टिव्हिटी आहे युनिट येणार पर ओहम सेंटीमीटर स्क्वेअर आणि पर मोल हे त्याचं फायनल आन्सर येईल नेक्स्ट प्रॉब्लेम बघा मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ 0.05 molar BaCl2 solution at 25 degree centigrade is 223 युनिट दिलेला आहे व्हॉट इज इट्स कंडक्टिव्हिटी सिंपल क्वेश्चन आहे कंडक्टिव्हिटी के विचारले मोलर कंडक्टिव्हिटी दिले कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे त्यामुळे काही अडचण येण्यासारखं याच्यात काही नाहीये गिव्हन डाटा दिलेलं आहे बघा मोलर कंडक्टिव्हिटी सांगितलेली आहे पहिल्यांदा कॅप एम ती व्हॅल्यू इथं आहे मात्र 223 पर ओहम सेंटीमीटर स्क्वेअर पर मोल त्यानंतर कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे 0.05 मोलर सांगितलेलं आहे आणि के विचारले कंडक्टिव्हिटी त्यांनी विचारलेली आहे पुढचा सेक्शन फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स कॅप एम इक्वल टू के इंटू 1000 डिव्हायडेड बाय सी मग याच्यावरून मला के साठी फॉर्म्युला पाहिजे मग के इक्वल टू कॅप एम इंटू सी डिव्हायडेड बाय 1000 हे असेल देअरफॉर के इक्वल टू कॅप एम ची व्हॅल्यू आहे 223 कॉन्सन्ट्रेशन 0.05 आहे यालाच मी असं कन्सिडर करतोय तेच आता इथं वापरतोय 5 इंटू 10⁻² डिव्हायडेड बाय
हे 10⁻³ येणार. किरकोळ कॅल्क्युलेशन आहे, तेवढं करून घेऊया. 5 न मल्टिप्लाय करूया त्याला. k इक्वल टू 5 त्रिक 15, 5 हात आले 1, 5 दुने 10 आणि 1 11, 1 हात आला 1, 5 दुने 10 आणि 1 11, हे असं येईल इंटू 10⁻². टोटल किती होणार बघा, हे 10⁻³ वरती आल्यानंतर हे 10⁻⁻5 होणार. म्हणजेच जर समजा मी ह्याच्यातलं 10⁻³ वापरलं तर हे येणार 1.115 इंटू 10⁻² अशी त्याची व्हॅल्यू येईल पर ओहम पर सेंटीमीटर. हे त्याचं फायनल आन्सर. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. ए कंडक्टिव्हिटी सेल filled with 0.01 molar KCl gives at 25 degrees centigrade the resistance of 604 ohms. त्यानंतर त्याचीच KCl चीच कंडक्टिव्हिटी दिलेली आहे. त्यामुळे KCl साठी पहिल्यांदा ह्या सगळ्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत त्यांनी. परत पुढे म्हटलंय सेम सेल इज फिल्ड, म्हणजे इथं परत एकदा सेल कॉन्स्टंट तुम्हाला तोच वापरावा लागेल. कॉन्सन्ट्रेशन दिले, AgNO3 सांगितलंय आणि त्याचा रेझिस्टन्स दिलेला आहे. तर कॅल्क्युलेट मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ 0.001 मोलर AgNO3 सोल्युशन ऍट 25 डिग्री सेंटीग्रेड. मग अशी आपण प्रॉब्लेम सोडवला होता KCl आणि HCl चा, सेम त्या पद्धतीनंच आहे. बघूया काय काय दिलेलं आहे त्यांनी, ते लिहून घेऊ सगळं. गिव्हन डाटा फॉर KCl सोल्युशनची सगळी इन्फॉर्मेशन एकत्र करूया. कॉन्सन्ट्रेशन सांगितलेलं आहे 0.01. त्यानंतर रेझिस्टन्स सांगितलेला आहे 604 ओहम्स. त्याची कंडक्टिव्हिटी दिलेली आहे, म्हणजे के दिलेलं आहे, सांगितलंय 0.00141 सांगितले पर ओहम पर सेंटीमीटर. त्यानंतर तिथं वाक्य आहे बघा, सेम सेल फिल्ड विथ, आता AgNO3 साठी सेल मात्र तोच वापरायचा आहे. मग AgNO3 साठी पहिल्यांदा दिले कॉन्सन्ट्रेशन 0.001 सांगितले, म्हणजे 10⁻³ इथं 0.01 आहे, म्हणजे 10⁻². डायरेक्ट वापरू शकता. आता एवढं आलंच पाहिजे आपल्याला. रेझिस्टन्स त्याचा सांगितलेला आहे 6529 ओहम. कॅल्क्युलेट मोलर कंडक्टिव्हिटी कॅप एम विचारलेलं आहे आणि कॉन्सन्ट्रेशन आपण मगाशीच लिहिलेलं आहे. ह्याच्यामधलं एक महत्वाचं लक्षात ठेवा, सेम सेल इज युज्ड. त्यामुळे सेल कॉन्स्टंट जो आहे तो कॉन्स्टंट ठेवावा लागणार, तोच वापरावा लागेल दुसऱ्या कॅल्क्युलेशनला. पुढचा सेक्शन फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला के दिलेला आहे, त्या के साठी फॉर्म्युला वापरावा लागेल. फर्स्ट पार्ट त्यातला KCl साठीचा. मग के इक्वल टू बी अपॉन आर. मग मला सेल कॉन्स्टंट काढायचा आहे, मग बी इक्वल टू के इंटू आर येणार. मग के ची व्हॅल्यू त्यांनी इथं दिलेली आहे 0.00141 इंटू रेझिस्टन्स आहे 604. सरळ लॉग टेबलनं सोडवून घ्या, काय त्याच्यात विनाकारण गोंधळ घालत बसू नका जास्त. 2 शून्य आहेत म्हणजे बार 3.14 मध्ये. इथं 14 आहे, त्याचा 1 मध्ये पाहिजे. 1492.
म्हणजे इथे येणार 1492, 1492. त्यानंतर 60चा 4 मध्ये 2 60चा 4 मध्ये 7810 हे असेल. यांची बेरीज करायची आहे. 2 9 आणि 10 झालं, 1 8 आणि 4 12 आणि 1 13, 3 हात झालं, 1 7 आणि 2 9. इथं किती होईल? बार 3 आणि 2. यांची बेरीज केली की फक्त बार 1 येणार. याचा अँटीलॉग 0.93चा 0 मध्ये 2 चा मेन डिफरन्स. 0.93चा 0 मध्ये 2 चा मेन डिफरन्स. मग हे आहे 8511 आणि पुढं आहे 4, म्हणजे 8515 होणार. 8515, 8.515 इंटू 10⁻⁻1 या पद्धतीने येईल पर सेंटीमीटर, ही व्हॅल्यू येईल. आता सेम सेल वापरायचा आहे म्हणून सांगितले त्यांनी, प्रॉब्लेम मध्ये तसं वाक्य दिलेलं आहे. त्यामुळे सेकंड पार्ट मध्ये तुम्हाला सेल कॉन्स्टंट तोच वापरायचा आहे. सेम सेल is used for AgNO3. Therefore, B equal to कॉन्स्टंट. तीच व्हॅल्यू घ्यायची. बी ची जी व्हॅल्यू आपण काढलेली आहे तीच व्हॅल्यू तुम्हाला याच्यामध्ये वापरावी लागेल. आता याच्यामध्ये AgNO3 साठी पहिल्यांदा के काढून घेऊया. के चा फॉर्म्युला आहे B/R. मग बी ची ही व्हॅल्यू घ्यायची आहे 8.515 इंटू 10⁻⁻1 डिव्हायडेड बाय रेझिस्टन्स मात्र हा घ्यायचा आहे 6529 घ्यायचा, कारण आपण आता AgNO3 साठी कॅल्क्युलेशन करतो. त्यामुळे तुम्ही व्हॅल्यूज कुठं वापरताय, कशा वापरताय ते जरा काळजीपूर्वक बघा. आता हे पण मला लॉग टेबलनं सोडवलं पाहिजे. मग इथं 0.85चा 1 मध्ये 5 चा मेन डिफरन्स, 85चा 1 मध्ये 5 चा मेन डिफरन्स. मग 92 99 आहे, 99 आणि 1 म्हणजे ते होणार 9300 आणि पुढे 2 म्हणजे 9302, 9302 हे 85चा 1 मध्ये 5 चा मेन डिफरन्स झालं. 6529 म्हणजे त्याचं 3.65चा 2 मध्ये 9 चा मेन डिफरन्स, 65 त्याचा 2 मध्ये 9 चा मेन डिफरन्स इथे येणार. 8142 आणि 6 8148 असे यांची वजाबाकी करायची. 8 आणि 4 12 हातचे आले, 5 आणि 5 10 झाले, 3 मधून 2 गेला उरला 1, 9 मधून 8 गेले उरले 1, इथे येणार बार 3. त्यामुळं के इक्वल टू याचा अँटीलॉग 0.11चा 5 मध्ये 4 चा मेन डिफरन्स, 0.11चा 5 मध्ये 4 चा मेन डिफरन्स 1304 येणार. 1304 1.304 घेतलं. इथं 10⁻³ आहे ते एक घ्या आणि इथं एक 10⁻⁻1 आहे ते पण घ्या. असं मिळून ते टोटल के इक्वल टू 1.304 इंटू 10⁻⁻4 पर ओहम पर सेंटीमीटर हे असेल. आता तुम्हाला के मिळालं.
आता मला मोलर कंडक्टिव्हिटी काढायची. मग त्याच्यासाठी कॅप एम इक्वल टू के इंटू 1000 डिव्हायडेड बाय सी आहे. AgNO3 साठी सी ची एवढी व्हॅल्यू आहे बघा. म्हणजेच हे 10⁻³ आहे फक्त. बाकी इथं सगळं तयार आहे. देअरफोर कॅप एम इक्वल टू ही के ची व्हॅल्यू 1.304 इंटू 10⁻⁻4 इंटू 10⁻³ आणि कॉन्सन्ट्रेशन आहे 10⁻³ 0.001 होतं बघा. आता हे टोटल किती होईल बघा. हे वरती आल्यानंतर 10⁻6 होणार. 10⁻6 आणि 10⁻⁻4 10⁻2 होणार. ते 10⁻2 जर आपण इथं वापरलं तर हे होणार 130.4 पर ओहम सेंटीमीटर स्क्वेअर पर मोल. हे त्याचं फायनल आन्सर. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. रेझिस्टन्स ऑफ कंडक्टिव्हिटी सेल filled with 0.1 मोलर KCl solution is 100 ओहम. इथं कॉन्सन्ट्रेशन दिले, रेझिस्टन्स दिलाय. इफ द रेझिस्टन्स ऑफ द सेम सेल, परत एकदा सेम सेल आला, वेन फिल्ड विथ 0.02 मोलर, परत KClच दिलंय, मात्र कॉन्सन्ट्रेशन वेगळं आहे. त्यामुळे आपण काय करू, पहिलं जे आहे त्याला सोल्युशन 1 म्हणूया, दुसरं जे आहे त्याला सोल्युशन 2 म्हणूया. दुसऱ्या सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन 0.02 मोलर दिलंय, त्याचा पण रेझिस्टन्स दिलेला आहे. कॅल्क्युलेट द कंडक्टिव्हिटी अँड मोलर कंडक्टिव्हिटी फॉर सेकंड सोल्युशन गिव्हन कंडक्टिव्हिटी ऑफ फर्स्ट सोल्युशन इज. ही एवढी सगळी इन्फॉर्मेशन त्यांनी दिलेली आहे. फक्त आता इथं KClच आहे दोन्ही ठिकाणी, त्यामुळे लिहून घेताना आपण गिव्हन डाटा काय करूया, फॉर फर्स्ट सोल्युशन आणि फॉर सेकंड सोल्युशन असं कन्सिडर करूया. फॉर फर्स्ट सोल्युशन 0.1 मोलर कॉन्सन्ट्रेशन दिले, त्याच्यानंतर त्याचा रेझिस्टन्स दिलेला आहे, तो सांगितलाय 100 ओहम. आणि ह्या 0.1 मोलरचं सगळ्यात शेवटी गिव्हन मध्ये एक कंडक्टिव्हिटी दिली, म्हणजे के दिलेलं आहे 1.29. आता इथं युनिट बघा, सिमेन्स पर मीटर असं दिलेलं आहे. ठीक आहे, ते फक्त पर मीटरची लाईन जरा व्यवस्थित काढतो, त्याच्यात आणि परत कोणाचा नंतर गोंधळ नको असं. त्याच्या पुढं सेकंड सोल्युशन घेऊयात आपण. सेकंड सोल्युशन साठी कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे 0.02 मोलर. त्यानंतर रेझिस्टन्स दिलेला आहे 520 ओहम. कॅल्क्युलेट कंडक्टिव्हिटी अँड मोलर कंडक्टिव्हिटी, म्हणजे के काढायचं आहे. के काढल्याशिवाय कॅप काढताच येत नाही, तर आणि कॅप एम हे विचारलेलं आहे. बघा काय काय इन्फॉर्मेशन दिलेलं आहे, लक्षात आलं का सगळं. आता पुढचा सेक्शन घेऊया, फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. फर्स्ट नंबर, पहिल्या सोल्युशन साठी जे काय आहे ते आपण आता कन्सिडर करूया. तर पहिल्यांदा तुम्हाला इथं के काढावा लागेल, सॉरी बी काढावं लागेल, सेल कॉन्स्टंट बी. के चा फॉर्म्युला घ्या, तो फॉर्म्युला आहे B/R. के दिलेला आहे, आर दिले, बी काढायचं आहे. मग याच्यावरून बी इक्वल टू काय येणार, के इंटू आर. देअरफॉर बी इक्वल टू, के ची व्हॅल्यू आहे 1.29 हे दिलेलं आहे त्याने. आणि रेझिस्टन्स
तो किती सांगितलेला आहे, तो आहे 100. म्हणजेच मग बी इक्वल टू हे किती होणार आहे, 100 त्याला मल्टिप्लाय करा, 129 होणार ते 129. मात्र हे पर मीटर येणार बरं का, कारण इथं बघा काय दिले, सिमेन्स पर मीटर दिले. आपल्याला सेंटीमीटर मध्ये पाहिजे ही व्हॅल्यू. मग ह्याचं परत याला एका मीटरचे 100 सेंटीमीटर, 100 याला डिव्हाइड करा, म्हणजे मग 1.29 आणि पर सेंटीमीटर लक्षात ठेवा हे. म्हणजे या प्रॉब्लेम मध्ये थोडासा अशा पद्धतीनं त्यांनी चेंज पण केलेला आहे. आता हाच सेल सेकंड सोल्युशन साठी वापरायचा आहे. मग सेकंड पार्ट सुरू करूया. त्याच्या सुरुवातीला ते लिहून ठेवा, सेम सेल इज युज्ड फॉर सेकंड सोल्युशन. आता सेकंड सोल्युशन मध्ये परत आपल्याला या गोष्टी घेऊन गेलं पाहिजे. तिथं आता के काढायचा आहे पहिल्यांदा. मग के इक्वल टू फॉर्म्युला घ्यायचा आता बी अपॉन आर. मात्र आर आता हे घ्यायचं दुसऱ्या सोल्युशन्स. बी हेच येणार 1.29 डिव्हायडेड बाय आर किती आहे 520. हे मात्र लॉग टेबलनं सोडवूया. 1.29 आहे 0.12 मध्ये 12 त्याचा 9 मध्ये तो येणार 1106. ते येणार. त्यानंतर 520 आहे म्हणजे 2.52चा 0 मध्ये. तर 52 झिरो मध्ये येणार 7160 7160. ही डिव्हिजन आहे, वजाबाकी करायची. 6 6 आणि 4 10 हात झाले 1, 2 आणि 9 11 हात झाला 1, 8 आणि 3 11 हात झाला 1, हे होणार 12. देअरफॉर के इक्वल टू याचा अँटीलॉग 0.39चा 4 मध्ये 6चा मिड डिफरन्स 0.39चा 4 मध्ये 6चा मिड डिफरन्स. मग 2477 आणि 3 2480. 2480 म्हणजे 2.480 इंटू 10⁻³ ही अशी व्हॅल्यू येणार. याचं पर ओहम पर सेंटीमीटर असं पण लिहू शकताय, किंवा सिमेन्स पर सेंटीमीटर असं पण लिहू शकताय. आणि त्याच्यानंतर ही झाली के ची व्हॅल्यू मिळाली. अजून एक विचारले त्याने, मोलर कंडक्टिव्हिटी विचारली. कॅप एम इक्वल टू के इंटू 1000 डिव्हायडेड बाय कॅपिटल सी. आता हे के किती आहे 2.480 इंटू 10⁻³ आणि हे पुढचं 1000 त्याला लिहितोय 10⁻³ डिव्हायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन एवढं आहे 0.02 म्हणजेच 2 इंटू 10⁻². तर हे जर किरकोळ सिम्प्लिफिकेशन आहे तेवढे करून घ्या. देअरफॉर कॅप एम इक्वल टू हे 10⁻³ 10⁻+3 कॅन्सल झालं, 2 याला डिव्हाइड करा, बे की बे, बे दुने 4, बे चौक 8, 0 10⁻². याला वरती पाठवा, हे वरती गेल्यानंतर 10⁻² होणार. म्हणजेच कॅप एम इक्वल टू 124 युनिट येणार पर ओहम सेंटीमीटर स्क्वेअर पर मोल, किंवा सिमेन्स सेंटीमीटर स्क्वेअर पर मोल असं लिहिलं तरी पण चालतंय. हे त्याचं फायनल आन्सर. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा.
द मोलर कंडक्टिव्हिटीज ऍट झिरो कॉन्सन्ट्रेशन म्हणजेच इनफायनाईट डायल्युशन असते. झिरो कॉन्सन्ट्रेशन म्हणू देत किंवा इनफायनाईट डायल्युशन म्हणू देत, चालतंय, दोन्ही एकच. ऑफ CH3COONA, HCl अँड NaCl या तिघांच्याही मोलर कंडक्टिव्हिटीज या युनिटमध्ये दिलेल्या आहेत. व्हॅल्यूज या आहेत. हे तीन कंपाऊंड्स म्हणू आपण आणि ह्या त्यांच्या तीन मोलर कंडक्टिव्हिटीच्या व्हॅल्यूज. कॅल्क्युलेट द मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ CH3COOH ऍट इनफायनाईट डायल्युशन. तर हा एक चौथा कंपाऊंड ऍसिटिक ऍसिड, त्याचं मोलर कंडक्टिव्हिटी काढा असं त्यांनी सांगितलेलं आहे. मग गिव्हन डाटा सगळा मांडून घेऊया. काय बघा, कॅप झिरो मोलर कंडक्टिव्हिटी आणि इनफायनाईट डायल्युशन किंवा झिरो कॉन्सन्ट्रेशन साठी इथं झिरो लिहायचं आहे. कॅप झिरो फॉर पहिलं कोण आहे, CH3COONA, इट इज इक्वल टू 90.8 युनिट. सगळीकडे हेच लिहायचं आहे. त्यानंतर कॅप झिरो फॉर HCl, ती व्हॅल्यू आहे 426.2. त्यानंतर कॅप झिरो फॉर NaCl, ती व्हॅल्यू आहे 126.4. यांची युनिट्स लिहून ठेवतोय पुढे. या पद्धतीनं आणि विचारलंय त्याने मोलर कंडक्टिव्हिटी फॉर CH3COOH, ही व्हॅल्यू त्यांनी विचारलेली आहे. पुढचा सेक्शन घेतोय फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. मग कोलरॉसचं लॉ ह्याच्यामध्ये वापरायचं आहे. पहिली जी टर्म आहे त्याच्यासाठी मांडतोय मी कॅप झिरो दिस इज इक्वल टू, इथं आयोनिक कंडक्टिव्हिटी म्हणजे त्याच्यापासून तयार होणारे जे आयॉन्स असते त्यांच्या आयॉन्सची कंडक्टिव्हिटी ती तुम्हाला अशी मांडावी लागेल. हे पहिल्याच झालं. असंच सेम दुसरं कोण आहे, HCl. HCl साठी पण असंच मांडून घ्या. असे. त्यानंतर कॅप झिरो फॉर NaCl, असे. हे तीन इक्वेशन्स माझ्याकडे तयार झालेले आहेत. आता ह्यांना मी नंबरिंग करतोय, 1, 2 आणि 3. आणि जे रिक्वायर्ड इक्वेशन आहे ते आहे CH3COOH साठी. रिक्वायर्ड इक्वेशन इज कॅप झिरो CH3COOH is equal to lambda 0 CH3COO minus plus lambda 0 H plus. मग हे इक्वेशन जर तुम्हाला पाहिजे असेल तर याच्यामध्ये कुठले आयॉन्स येतात ते बघा पहिल्यांदा. हे दोघे येतात. मग हा आयॉन हित आहे या इक्वेशन मध्ये, H प्लस हित आहे आणि हे दोन्ही पाहिजे आहेत मला. त्यामुळे 1 आणि 2 ऍड करायचं आणि त्याच्यातून थर्ड इक्वेशन सबट्रॅक्ट करायचं.
दोन्ही बाजूला सेम काम करून घ्यायचं. मग तेच मांडायचं नेक्स्ट लाईनला. ऍडिंग 1 and 2. ऍडिंग 1 and 2 and subtracting 3 from the sum. त्या बेरजेमधून थर्ड इक्वेशन सबट्रॅक्ट करायचं. मग डाव्या बाजूला पण सेम तेच काम करायचं. इथं काय येणार बघा, कॅप 0 ह्या पहिल्या दोघांची बेरीज करायची प्लस कॅप 0 HCl हे घ्यायचं आहे आणि त्याच्यातून हे थर्ड टर्म सबट्रॅक्ट करायची. इकडे उजव्या बाजूला काय होणार, या दोघांची बेरीज केली की 1 2 3 4 ह्या 4 टर्म मिळतील. त्याच्यातून हे वजा करायचं. मग काय होणार, हे Na प्लस ची टर्म, ही टर्म कॅन्सल होईल. Cl मायनस ची टर्म आणि Cl मायनस ची टर्म ही कॅन्सल होईल. शिल्लक काय राहील, हे एक शिल्लक राहील आणि H प्लस हे एक शिल्लक राहील. हेच इकडं मांडायचं. लॅम्बडा 0 CH3 COO मायनस प्लस लॅम्बडा 0 H प्लस. मग ही जी टर्म आहे तीच इथं आहे बघा. या दोघांची बेरीज म्हणजेच तुम्हाला काय मिळतं, कॅप 0 फॉर CH3 COOH हीच व्हॅल्यू मला वापरायची आहे. ही व्हॅल्यू व्हॅल्यू मला फाइंड आउट करायची आहे. मग या तिघांच्याही व्हॅल्यूज तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये दिलेल्या आहेत. त्या व्हॅल्यूज आपण त्याच्यामध्ये वापरून घेऊया. आता ते प्रॉब्लेमच घेतो त्याला खाली, म्हणजे मला व्यवस्थित तिथं व्हॅल्यूज वापरता येतील. यात कॅल्क्युलेशनचं पार्ट कमी आहे, पण बाकीचा उद्योग जास्त आहे. त्यामुळे ते तेवढं करावं लागेल, काय त्याला पर्याय नाही. जेवढं पाहिजे तेवढं इथं ठेवलेलं आहे इक्वेशन. आता त्यांच्या व्हॅल्यूज तेवढ्या फक्त व्यवस्थित घ्या. CH3COO साठी आहे 90.8 इथे येणार, प्लस HCl 2 नंबरला व्हॅल्यू आहे ती आहे 426.2 आणि नंतर सबट्रॅक्शन आहे 126.4. पहिल्यांदा या दोघांची बेरीज करून घेतोय मी. 8 आणि 2 10, 0 झाले 1, 6 आणि 1 7, 7 आणि 0 हे होणार 7, 2 आणि 9 11शी 1 चाला 1, 4 आणि 1 5, 517 वजा 126.4 ही व्हॅल्यू तुम्हाला काय मिळेल, कॅप 0 CH3 COOH ह्याच्यासाठी चालले कॅल्क्युलेशन. अजून हे पुढे सोडवावं लागेल. 4 आणि 6 10 झालं 1, 7 7 गेले 0, त्यानंतर 2 आणि 9 11 परत हातचे आले 1, 5 मधून 2 गेले उरले 3, 390.6 ही व्हॅल्यू त्या ठिकाणी मला मिळेल. फायनल आन्सर अलॉंग विथ युनिट व्यवस्थित इथं लिहा. CH3COOH याची मोलर कंडक्टिव्हिटी 390.6 पर ओहम सेंटीमीटर स्क्वेअर आणि पर मोल हे त्याचं फायनल आन्सर आहे. नेक्स्ट एक्झाम्पल सेम तोच टाईप आहे. मोलर कंडक्टिव्हिटीज ॲट 0 कॉन्सन्ट्रेशन्स NH4Cl NaOH NaCl व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. What is the molar conductivity of NH4OH at 0 concentration? आणि NH4OH ची मोलर कंडक्टिव्हिटी विचारलेली. सेम टाईप आहे, बघूया आपण काय त्याच प्रोसिजरनं जावं लागेल. गिव्हन डाटा मोलर कंडक्टिव्हिटीज कोणाकोणाचे दिलेले आहेत बघा. पहिलं सांगितलेलं आहे NH4Cl
ती व्हॅल्यू आहे 149.7. त्याच्यानंतर दुसरी व्हॅल्यू आहे NaOH. त्याच्यासाठी व्हॅल्यू आहे 248.1. त्याच्यानंतर आहे कॅप झिरो 126.5. व्हॅल्यूच लिहिली मी तिथं डायरेक्ट, काय करायचं. कोणाची व्हॅल्यू आहे ते इथं लिहायला पाहिजे. NaCl व्हॅल्यू आहे 126.5. या सगळ्यांचं एकत्रच युनिट इथं लिहितोय. पर ओहम सेंटीमीटर स्क्वेअर पर मोल. त्यानंतर त्यांनी NH4OH ची मोलर कंडक्टिव्हिटी विचारलेली आहे. इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. पुढचा सेक्शन घेतोय. फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. इथं आपल्याला कोलरॉसचं लॉ वापरायचा आहे. काय काय आहे. कॅप झिरो फॉर NH4Cl is equal to lambda 0 for NH4 plus lambda 0 for Cl minus. दुसरं कॅप झिरो for NaOH is equal to lambda 0 for Na plus lambda 0 for OH minus. तिसरं कॅप झिरो for NaCl is equal to lambda 0 for Na plus lambda 0 for Cl minus. याचं नंबरिंग मी इकडे घेतोय 1 2 3. आणि रिक्वायर्ड इक्वेशन त्यांनी जे विचारलेलं आहे ते विचारले NH4OH साठी. रिक्वायर्ड इक्वेशन इज कॅप झिरो फॉर NH4OH इज इक्वल टू काय येणार लॅम्बडा 0 फॉर NH4 प्लस लॅम्बडा 0 फॉर OH मायनस. मग इथं सुद्धा बघा बरं, इथं कोण पाहिजे तुम्हाला ते बघा. त्या दोघांची बेरीज करायची. NH4 प्लस इथं आहे त्यामुळे 1. OH मायनस इथं आहे म्हणजे 1 आणि 2 ऍड करा आणि त्याच्यातून थर्ड इक्वेशन सबट्रॅक्ट करा, कारण हे दोघं जण तर काही नको आहेत मला, म्हणजे ते बरोबर त्याच्यामध्ये ऍडजस्ट होते. एकतर लिहूया त्या पद्धतीनं सर. सबट्रॅक्टिंग 3 आता थोडस वेगळ्या पद्धतीने लिहितोय फक्त मी. सबट्रॅक्टिंग इक्वेशन 3 फ्रॉम सम ऑफ 1 and 2. म्हणजे पहिल्यांदा 1 आणि 2 ची समेशन घ्या आणि त्याच्यातून थर्ड इक्वेशन सबट्रॅक्ट करा. मग इथं डाव्या बाजूला काय होणार बघा बरं आता. बघा ह्या दोघांची बेरीज म्हणजे इकडे येणार कॅप झिरो NH4Cl प्लस कॅप झिरो NaOH आणि त्याच्यातून NaCl च कॅप झिरो सबट्रॅक्ट करायचं. सबट्रॅक्ट केलं तर आता इकडं काय होणार बघा. हे दोघ जण ह्या दोघांची बेरीज केली की हे 4 येणार. त्याच्यातून हे वजा करायचंय म्हणजे मग काय होणार ह्याच्यातलं Na प्लस ची टर्म एक कॅन्सल होईल, Cl मायनस ची टर्म एक कॅन्सल होईल. हे दोघ जणच फक्त इकडे शिल्लक राहतील. लॅम्बडा 0 फॉर NH4 प्लस लॅम्बडा 0 फॉर OH मायनस हे असेल. आता याच्यामध्ये
इकडल्या बाजूला हे बघा, हे दोघ जण इथं आलेले आहेत, म्हणजे तुम्ही इथे हे लिहू शकताय, कॅप 0 फॉर NH4 OH. आणि आता इकडल्या मला व्हॅल्यूज पाहिजेत. प्रॉब्लेम घेऊया तो त्याला खाली सरळ डायरेक्ट. आणि त्या व्हॅल्यूज त्याच्यामध्ये आता यूज करून घेऊया. काय काय व्हॅल्यूज आहेत बघा. पहिली व्हॅल्यू NH4Cl ची आहे 149.7 प्लस NaOH 2 नंबरला आहे, ती व्हॅल्यू आहे 248.1 मायनस NaCl ची व्हॅल्यू आहे 126.5. मग या दोघांची बेरीज करा पहिल्यांदा. ती किती येणार? 1 आणि 7 ती येणार 8. 8 आणि 9 17, 7 हातचे आले 1, 4 आणि 1 5 आणि 4 9, 2 आणि 1 3 मायनस 126.5. तर ही वजाबाकी केली की तुम्हाला त्याचं फायनल अँसर जे काय आहे ते फायनल अँसर तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल. तर बघा यांचे सबट्रॅक्शन काय येते, मी हे आधीच इकडे लिहून ठेवतोय, म्हणजे मला त्याचं युनिट लिहिलं की काम झालं त्याचं. 8 मधून 5 गेले उरले 3, 7 मधून 6 गेले उरला 1, 9 मधून 2 गेले उरले 7, 3 मधून 1 गेले उरले 2. 271.3 पर ओहम सेंटीमीटर स्क्वेअर पर मोल हे त्याचं फायनल अँसर आहे.